एखाद्या कंपनीचं आजचं कल्चर म्हणजे कल्चर इज नथिंग बट कलेक्टिव्ह बिहेवियर्स ऑफ ऑल द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. कलेक्टिव्ह बिहेवियर्स. आता एवढं म्हणून जर का सोडून दिलं तर मग काहीच पुढे करता येत नाही ना. ते कल्चर इन्फ्लुअन्स कोण करतं? मग आता मी जर का ही जी व्याख्या सांगितली त्याच्याप्रमाणे जर का बघितलं तर प्रत्येक त्याच्यातलं कॉन्स्टिट्युएंट ते इन्फ्लुअन्स करतो असा त्याचा लॉजिकली अर्थ होऊ शकतो. पण ते तितकं सोपं नाही आहे. सर्वात जास्ती कल्चर इन्फ्लुअन्स त्या कंपनीचे लीडर्स करू शकतात. आमच्या संपूर्ण ह्या सगळ्या कामात असं लक्षात आलंय की ज्या कंपनीमध्ये लीडरशिप ही स्ट्रॉंग आहे, नेतृत्व हे कणखर आहे, तिथे कल्चर हे जास्ती चांगलं असतं. जिथे नेतृत्वच कणाहीन आहे, कणखर नाही आहे, तिकडे एका प्रकारचं अराजक असतं आणि त्या अराजकात लोक त्यांना जे पाहिजे ते करू शकतात. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.